अगं माझं हे ठरलंय की ही जी डायरी आहे ना ही मी नीरवला जाऊन दाखवणार आहे. तू आत्ताच्या आत्ता नीरवला तुझ्या मनातलं सगळं खरं सांगणार आहेस. तुझ्या प्रेमाची कबुली देणार आहेस मनवा. नीरव ती डायरी एक मिनिट सायली काय नीरव आय लव्ह यू. अगं आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या इच्छेचा आदर करणं हेच खरं प्रेम ना. पण म्हणजे नीरव सायलीला हो म्हणाला तर मी काहीच बोलू नको. मला तरी तसंच वाटतं. नाहीच खेळणार म्हणतो. ए बाबा असं काय करू नकोस. अरे लोकांचं अख्खं करिअर झालं या लीग मध्ये. हा फॉर्म घे, फॉर्म भरायचा आणि सिलेक्शनला यायचं. सायलीने नीरवला प्रपोज केलाय. ते हा हा का? हा हा बघ ना, होच म्हणत नाहीये सायलीला. बरी तुला तुला कसली एवढी घाई आहे? मनवा मनवा तू सांग बरं. हा समजा मी सायली आहे, तू नीरव आहे आणि मी तुला प्रपोज म्हणजे सायलीने नीरवला प्रपोज केलं असतं तर तू मला नीरवने सायलीला काय म्हणजे तू काय केलं असतं सांग. बोल ना. म्हणजे एवढी एखादी सुंदर मुलगी तुझ्या पुढे उभी आहे आणि तुला प्रपोज करते, तू काय म्हणाली असतीस? हो. हे ना बघ नीरव, तुला सांगतेय मी, तू हो म्हणायला पाहिजे. माझ्या एकटीचं नाही तर अख्ख्या जगाचं म्हणणं आहे, कळलं? नीरव तू आता वेळ वाया घालवू नको, पटकन सायलीला भेट आणि हो म्हणून टाक. नीरव एकदा ऍटलीस्ट भेट तरी तिला. म्हणजे प्रपोज केल्यापासून तू एकदाही भेटला नाहीयेस ना. हा ती क्रूर सायली आहे ना, प्रेमात पडल्यापासून ना अशी नूर दिसायला लागलीये. बघितलं तू पण प्रेमात पडशील. हॅलो. हॅलो मनवा, कुठे आहेस तू? अरे मी जरा कॉलेजमध्ये आले होते बुक रिन्यू करायला. अगं बुक कसलं रिन्यू करतेस? इथे आजीने अख्खी सिच्युएशन रिन्यू केली आहे. तू लवकरात लवकर इथे हॉस्पिटलला ये. का काय झालंय? काय झालंय तूच येऊन बघ. अगं युवराजला जेवढ्या लगेच फॉर्म सापडत नाही ना त्याच्याहून जास्त लगेच आजीला ऑपरेशन नंतर फॉर्म सापडलाय. काय? हो. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स. या काय तेच विचारतोय मी, हे काय? फॉर्म आहे हा. कसला? नादारीचा.
आणि स्वच्छ भारत अभियान वगैरे माहित नाही का रे तुला? चक्र्या तुझ्यापेक्षा ना तर नक्कीच जास्त माहिती आहे मला. अरे हो, विसरलोच की कॉलेजच्या पहिल्याच दिवशी प्रिन्सिपल सरांनी हेच काम दिलं होतं ना रे तुला. चक्र्या जरा बंद कर ना तुझं तोंड. तोंड तुझंच बंद झालं असतं, ते पण प्रिन्सिपल सरांनी केलं असतं. जर तुला हा कचरा करताना बघितलं असतं तर नशीब मी पाहिलं. हे घे फॉर्म. सेन्स. आपला माणूस आला. आता समोरच्या बॉलरचं काही खरं नाही. क्रिस गेल. One for the photographers again. Dancing shoes on. Bye-bye. Six. Wow, क्रिस गेल. Lekam. This guy can strike it. सर्विस टाकायला जात आहेत कॅप्टन सम्राट पाटील. अतिशय संयमी अशी खेळी सम्राट पाटील यांची दिसते आणि समोरच्याला अगदी व्यवस्थित हुलकावणी देत त्यांनी आपल्या संयमी खेळाची एक चुणूक दाखवलेली आहे आणि ते अतिशय सेफ रेड करून परत आलेले आहेत. सम्राट पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि पुढाकार घेऊन काय पगड केलेली आहे. वा क्या बात आहे. सम्राट पाटील यांनी एचकेचा एक गडी बाद केलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांचा स्कोर झालेला आहे. जबरदस्त. पुन्हा सिक्स. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या कबड्डीचा नाद कायमचा सोडायचा. पुन्हा ग्राउंडवर पाय ठेवायचा नाही. बंद. अरे काय झालं तुला? कॉमेंट्री बंद कर आता. मला नोट्स वाचताना त्रास होते त्या कॉमेंट्रीचा. कमाल आहे. म्हणजे दूधवाल्याला दुधाचाच वास आवडत नाही असं म्हणून कसं चालेल? त्यावर तू स्पोर्ट्समन आहेस ना रे, मग कॉमेंट्रीमुळे तू डिस्टर्ब होतोस? हो होत. मला नाही आवडत कॉमेंट्री. काय सांगतोस? मग तू कबड्डी खेळत होतास तेव्हा काय सायलेंट कॉमेंट्री होती काय? हे चक्र्या आता निघतोयस का कानाखाली आवाज काढून अख्खाच्या अख्खा सायलेंट झोन तयार करू? हे जातो मी जातो. काय पण ध्यान आहे, क्रिस गेलची बॅटिंग मिस करायला लावतोय मला. हे सम्राट, पण मला एक सांग, सायलेंट कॉमेंट्री म्हणजे अशी काय? दाखवतो कस. अरे लोकांचं अख्खं करिअर झालं या लीग मध्ये. तुला सांगतोय, एक तर त्या लिलावात त्यांना बोली करायला येणार आहेत ना, ते सगळे नॅशनल टीमचे कोच आहेत. त्यांच्या नजरेत तुझा गेम आला ना तर भाई नॅशनलला खेळायचा चान्स मिळेल. नॅशनलचा हा चान्स सोडायचा नाही आणि नॅशनल खेळल्यावर पैसे मिळतील आणि घरचे पण खुश होतील. तुझ्या रूपात तुझा बाप स्वतः जगतोय स्वप्न. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या कबड्डीचा नाद कायमचा सोडायचा. अरे लोकांचं अख्खं करिअर झालं या लीग मध्ये. तुला सांगतोय, तुझ्या रूपात भाई नॅशनलला खेळायचा चान्स मिळेल. तुझ्या रूपात पैसे मिळतील आणि घरचे पण खुश होतील.
आणि आता सम्राट पाटील स्वतः रेड करण्यासाठी गेलेले आहेत. कबड्डी कबड्डी धरलाय का आपलाय का बारिका सजना है मुझे सजना के लिए सजना है मुझे जरा उलझी लटे सवार लू. परी गप ना. अरे आता काय म्हणजे माझ्या रूम मध्ये गाणं पण नाही गायचं का मी आता? अच्छा, हे बघ तू गाणं का गातेस ना हे तुलाही चांगलं माहिती आणि मलाही माहिती. तू गप्प बस. का 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 गातीये मी? परी परी असं लाजतंय एक जड. प्रेम कसं बदलून टाकतं नाही माणसाला. म्हणजे काल परवापर्यंत लोकांची लाज काढणारी सायली आज स्वतःच लाजतीये. मरे नाही. लाजून मारणीयन हसून ते पहाणी. परी बरं ठीक आहे, नाही त्रास दे तुला. हे मला सांग ना तुला आता कसं वाटतंय नक्की प्रेमात पडल्यावर? हा म्हणजे ओके ओके. ओके ओके मला गणवू नको. ओके ओके म्हणे. हे बघ, बाकी बाबतीत जरी मी पाणी कम असले ना तर या बाबतीत मी सिनियर आहे. सिनियर काही सुपर सिनियर वगैरे नाही. महा चॅप्टर आहेस तू. तुझ्यामुळे कळलं सगळं नीरवला. हो ना. मग खरं तर तू माझे आभार मानायला हवे. माझ्यामुळे नीरवला कळलंय तरी. बरं ते जाऊ दे, मला सांग ना नीरवचा काही फोन मेसेज काही आला की नाही नंतर? तो म्हणाला की उद्या भेटून बोलूया. काय डायरेक्ट डेट? यस. चल गीता, अब रुकना नहीं है. तू जरा थंड घे. त्याचं काय म्हणणं आहे ते तर कळू दे. अरे तो काय म्हणणार आहे? तो होच म्हणणार आहे. मी सांगतेय ना. बघू नाही, कन्फर्म सांगते मी तुला. तो हो म्हणणार आहे. मी आणि मनवाने कन्व्हिन्स केलंय त्याला. काय सांगतेस? मग आता मुलीकडची बाजू आहे म्हटल्यावर मुलीचं कौतुक नको करायला? आणि मनवा बोलल्यामुळे कसं झालंय माहिती का? एकंदरीत सगळं असं ऑथेंटिक वेटेज मिळालंय. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? नाही मला काहीच नकोय. हो बाय. मला सांग ना, तू उद्या डेटवर जाताना कुठला ड्रेस घालणार आहे? कुठे जाणार आहे? तुम्ही काही ठरलंय का? मी काय म्हणते, ऐक ना, माझं सगळं ठरलं ना की मी सगळ्यात आधी तुलाच येऊन सांगणार आहे. ओके, तोपर्यंत तरी थंड घे. अरे असं कसं थंड घेऊ मी? आपल्या ग्रुप मधलं पहिलं अफेअर आहे. सक्सेसफुल तर झालंच पाहिजे. इकडे तू पटकन. काय? मी
मैंने कुछ नहीं मांगा है, पर आज मांगती हूँ है आमच्या या पोरीला प्रेमात यश मिळते. यश. ए परी नौटंकी, काय चाललंय? हात जोड बाप्पा पुढे. बाप्पा, ही आमची सायली आहे ना, जरा फटकळ आहे, तापट आहे, पण मनाने खूप चांगली आहे. तेव्हा तुम्हीच समजून घ्या, हिच जुळवून द्या, पोरीला पदरात घ्या आणि त्या नीरवला आहे ना हो म्हणायची अक्कल द्या. काय मग काय म्हणतात बाप्पा? बाप्पा म्हणाले पावणार पावणार. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. घातलं? आवडली? अगं त्याच्या तोंडावर काय बघत? को आमचं घरचं सोनार हा, त्यांना करून आणल्यात. आवडली नसली तर सांग हा. हा आपण बदलून टाकू. नाही, चांगली आहे. आजी तुला कसली घाई झालेली ग? अरे घाई काय, सोनाराक फोन केलेले, तो म्हणाला आणून देतोय, माप द्यावा. मग दिलाय माप, घेऊन इलो. माका बघूक सुद्धा इलो मुद्दाम. त्याका मी सांगितलंय बाबा, आवडली नाही तर बदलून मागतले. हा आणि आई सांगितले दुकानात ये, बटर आणि खारी बिस्कुटा देतोय म्हणून. खारी बिस्किट उद्या घरी ओलं मटण खायला खारी बिस्किट देते. तुला घाई कसली ते सांग आधी. अति घाई संकटात नाही माहिती आहे ना. हे असं करत राहिलीस ना तर उद्या वकिलाला बोलवून कोर्ट मॅरेज लावून टाकशील आमचं. कळतो. अरे हे माझ्या लक्षातच योग नाही. चल चल लाव, बोडके वकिलाक फोन लाव, बोलावून घेते का. लग्नाचं नाव घेतलं लाजला बघ फोन. अरे तू काय चाललं? लाजली ना तुझी सून. मग आता मनवायला नको मनवायला. खुळसा माझं पोर. मनवा. सॉरी, ते आपण बोडके वकिलांचं बोललो आजीकडे. आपल्याला कुठे काय ओलावं ना ते कळतच नाही बघ. इट्स ओके चॅम, सोड. सोड काय, इकडे आजीनी बोडके वकिलांना फोन नाही केला म्हणजे मिळवली. मनवा, तुला त्रास होतोय ना ग? बघ आपल्याला कळतंय सगळं. हे बघ अजून थोडेच दिवस राहिलेत. आजी बरी होऊ दे, तिला घरी जाऊ दे, तिचं डेली रुटीन सुरू होऊ दे. आपण प्रॉपर वेळ बघू आणि सगळं क्लिअर करून टाकू. हा ठीक आहे. अगं ठीक आहे काय मनवा, तू बोल ना काहीतरी. मला आपल्या नाटकाचा त्रास नाही होतोय. मला त्रास होतोय तो सायलीने नीरवला प्रपोज केल्याच. काय? सायलीने नीरवला प्रपोज केला? हो. कधी? हे कधी घडलं? कालच. काल? काल घडलं? आपल्याला परी एक मिनिट, पण सायलीने नीरवला प्रपोज केला तर तुला का त्रास होतोय? चॅम, सायलीने नीरवला प्रपोज केलाय म्हणून मला तिच्याविषयी अजिबात राग नाहीये. मग तो तिचा डिसिजन होता. आता जसा मला नीरव आवडतो तसाच तिला पण आवडू शकतोस ना. तुला नीरव आवडतो? हो चॅम, मला नीरव आवडतो.
लव्ह हिम. आय लव्ह हिम अ लॉट. रडू नको ना.